हाय नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या ई श्रम कार्डशी आपण ऑनलाईन घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून कशा प्रकारे फ्रीमध्ये KYC करू शकतो। जोपर्यंत आपण ई श्रम कार्डची आपल्या KYC करत नाही तोपर्यंत आपल्याला जे ई श्रम कार्डवरून पैसे येतात किंवा आपल्याला ज्या ई श्रम कार्ड थ्रू आपल्याला ज्या काही स्कीम मिळतात त्यांचा आपण लाभ घेऊ शकणार नाही। त्यासाठी आपल्याला आपले ई श्रम कार्डशी आपल्याला KYC करणे अनिवार्य आहे। तर ही मित्रांनो, आपण KYC ऑनलाईन कशा प्रकारे करू शकतो ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला मोबाईलवरून अगदी इझिली फ्रीमध्ये करता येईल आपली KYC। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती किंवा इथे गुगलवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथे ई श्रम कार्ड अशा प्रकारे इथे सर्च करायचं आहे। इथे सर्च केल्यानंतर इथे पहिल्यांदा जी वेबसाईट येईल ई श्रम, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर गो टू मेन पेज इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे खाली यायचं आहे तुम्हाला आणि इथे ई श्रम लॉग इनचा जो ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो ई श्रम काढताना तुमचा जो ई श्रम कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तर तो नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा मोबाईलचा नंबर आणि जो इथे तुम्हाला खाली जसा कॅप्चा दिसतोय तसा तुम्हाला इथे फिल करायचा आहे। त्यानंतर सेंड OTP इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेंड OTPला इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या ई श्रम कार्डशी लिंक आहे त्या नंबरवर ते OTP पाठवला जाईल। तर तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे OTP आलेला आहे। OTP इथे आपण टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट इथे क्लिक करायचं आहे। सबमिट इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील वरती। तर तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि खाली तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर पूर्ण टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे OTP इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कारण आपल्या मोबाईलवरती OTPने इथे व्हेरीफाय करून आपण इथे आपले ई श्रम कार्ड इथे या वेबसाईटवरती लॉग इन करणार आहोत। तर इथे जो समोर आता खाली कॅप्चा दिसतो आहे तर तसा हा कॅप्चा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा इथे टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट इथे क्लिक करायचं आहे। सबमिट इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल जो तुमचा ई श्रम कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती। त्यानंतर तुम्हाला तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा इथे लॉग इन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्हाला डेस्कटॉप साईट इथे ऑन नसेल तर इथे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे तुमचा जे तुमची ई श्रम कार्डची पोर्टल आहे त्याच्यावरती तुमचे लॉग इन केले जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट KYC इन्फॉर्मेशन आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जी ई श्रम कार्डच्या माध्यमातून ज्या काही स्कीम मिळणार आहे तर इथे तुम्हाला सर्व काही स्कीम इथे दिसतील। तर याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन्स, क्रेडिट, हाऊसिंग, फूड सिक्युरिटी, एम्प्लॉयमेंट, स्किल अशा प्रकारे या इथे 7 ते 8 ते 9 अशा स्कीम आहेत। तर ह्या स्कीमचा सर्व तुम्ही लाभ घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला तुमची ई श्रम कार्डची KYC असणे आवश्यक आहे। जर तुमची KYC असेल तर तुम्हाला काही KYC करायची गरज नाही। आपल्याला इथे आपली KYC आहे की नाही हे चेक करायसाठी इथे वरती जो ऑप्शन दिसतो आहे अपडेट प्रोफाईल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे
अशा प्रकारे इथे 5 ते 6 ऑप्शन इथे आपल्याला पाहायला मिळतील. तर इथे तुम्ही पाहू शकता जी आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतरनं एज्युकेशन अँड इन्कम, त्यानंतरनं तुम्हाला तुमचा ॲड्रेस, ऑक्युपेशन स्किल, त्याच्यानंतरनं प्रोफाईल प्रिव्ह्यू अशा प्रकारे इथे ऑप्शन मिळतील. आणि इथे बँक अकाउंट जे आपले जे ई श्रम कार्डशी जे बँक लिंक अकाउंट आहे तर ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल. जर आपल्या तर इथे आपण बँक अकाउंट डिटेल्स तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरती यस नो अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळतील. तर आपल्याला इथे यस इथे क्लिक करायचं आहे. यस इथे क्लिक केल्यानंतरनं तुम्ही इथे पाहू शकता तर इथे आपली जी KYC आहे बँक अकाउंट डिटेल्स, बँक सीडिंग विथ आधार, तर इथे आपल्याला येस अशा प्रकारे इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच तुमचे ई श्रम कार्डशी जे बँक आहे तर ती तुमच्या आधार कार्डशी लिंक असली पाहिजे. तर ती इथे लिंक असेल. जर तुम्हाला इथे नो दाखवत असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला KYC करावे लागेल. तर KYC करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्हाला सर्व तुमचे जी बँकेची डिटेल्स आहे तर इथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर, इथे तुम्हाला बँक अकाउंटचा नंबर टाकायला लागेल. त्यानंतरनं पुन्हा एकदा बँक अकाउंटचा नंबर टाकायला लागेल. त्यानंतरनं तुमचे जे बँक अकाउंटचे जे होल्डरचे जे नाव आहे तर ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बँकेचा जो IFSC कोड आहे तर तो इथे टाकायचा आहे. तुमची जी बँक आहे तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. IFSC कोड टाकल्यानंतरनं आणि इथे तुम्हाला सर्च केल्यानंतरनं तुमची जी बँकेचे नाव आणि कोणती ब्रँच आहे तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे अपडेट अशा प्रकारे ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला अपडेट केल्यानंतरनं तुमची जी KYC जर इथे नो असेल तर ते इथे तुम्हाला अपडेट केल्याच्या नंतरनं कंटिन्यू इथे क्लिक केल्यानंतरनं तुमची जी KYC आहे तर ती इथे तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये करून पाहायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे इथून तुमच्या मोबाईलवरून घरी बसल्या तुमची जी ई श्रम कार्डची KYC आहे तर ती इथून तुम्ही इझिली 2 मिनटामध्ये करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ही KYC पूर्णपणे तुमची केली जाईल आणि यस अशा प्रकारे इथे तुम्हाला बँक स्टेट डिटेल्स तर इथे तुम्हाला यस अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल. त्यावेळेस तुमची जी KYC आहे तर ती इथे तुम्हाला कंप्लीट होऊन पाहायला मिळेल. त्यानंतर तुमची जे बेनिफिट्स आहेत, ज्यावेळेस ई श्रम कार्डवरून जे पैसे मिळणार आहेत तर ते तुम्हाला इथे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर त्या बँकमध्ये तुम्हाला इथे तुमचे पैसे ज्यावेळेस गव्हर्नमेंटतर्फे अकाउंट पैसे पाठवले जातील अकाउंटमध्ये त्यावेळेस तुमच्या डायरेक्टली जे अकाउंट लिंक आहे तुमच्या ई श्रम कार्डशी त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली इथून पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून 2 मिनिटामध्ये तुमच्या ई श्रम कार्डची KYC ऑनलाईन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.